चला अतिरिक्त खेळाडू हे सुद्धा नोंद घ्यायची आहे. तुमचा जर का पहिल्या सामना मॅच मध्ये पहिला चेंडू आदळला तिथपर्यंत तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या डगआउटच्या दिशेने आला नसेल त्याला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची. आयोजन कमिटीने जर का कोणती गोष्ट बघितली, जर का डगआउटमध्ये 6 व्यतिरिक्त खेळाडू असेल त्यावर सुद्धा आयोजन कमिटी आणि समोरचा संघ डायरेक्ट पेनल्टी घेऊ शकतो. आणि जर का कोणतीही पेनल्टी घ्यायची असेल तर आयोजन कमिटी डायरेक्ट पेनल्टी घेऊ शकते, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला समर्थ बॉयज 14-32 दोन्ही सलामीवीर बॅटर गौरीश आणि आर्यन दोन्ही सलामीवीर जोडी सज्ज. येस दोन्ही संघांसाठी एकच बॉल असणार आहे, म्हणजे बघा रिव्ह्यू फक्त रनआउट साठी असणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची. वाईड अँड नो साठी नसणार आणि पर इनिंग मध्ये फक्त एक रिव्ह्यू असणार आणि ऑफिशियल अंपायर फक्त त्यांच्यासाठी आमच्या पटेल नेटवर्कच्या टीमची जोडू शकतात, बाकी कोणीही नाही. फक्त रिव्ह्यू रनआउट साठी असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पहिलाच फुलटॉस चेंडूवरती प्रहार. गौरीशला सुद्धा माहिती आहे जर का पहिला चेंडू चांगला आला त्या चांगल्या चेंडूचा पूर्णपणे अपमान करण्याचा प्रयत्न होता, पण सिंगलने अखेरकार श्री गणेश झाला. समर्थ वाईस 14-32 या संघाचा. ऑफ साईडला हलक्या हाताने घेऊन प्लीज आमच्या प्रेक्षक वर्गांना विनंती असेल त्या काळ्या पडद्यावरती जोर टाकून उभे राहू नका, थोडंसं लांब उभे राहा. सामन्याचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. काळ्या पडद्यावरती जोर नका टाकू प्लीज, थोडंसं लांब उभे राहा. श्रीदेव थोडंसं प्रेक्षक वर्ग थोडंसं लांब उभे राहा प्लीज. जे बांबू आहेत पडदे त्याच्यावरती जोर नका टाकू. ऑफ साईडला चेंडूला घेऊन काढला डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झाला. धावफलक धावा 3. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला बॅनरच्या थोडासा लांब सिंगल साठी. आर्यन आणि गौरीशला सुद्धा माहिती आहे जर का फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती फटके एक्झिक्यूट केले जातील, आणि एखादा फुलटॉस जर का चेंडू सीमारेषा पार केला. येस 4 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झाला. धावफलक धावा 4. ऑन साईडला हलक्या हाताने घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झालाय. धावफलक धावा 5. सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व व मोठे फटके एक्झिक्यूट केले जात आहेत, पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी चांगलं आहे. शेवटचा चेंडू ऑफ साईडला फटका चांगला, चेंडूला फील्ड केले. धावचीची संधी जर का थ्रो जिकडे पाहिला कारगिल नगरला थ्रो डावला तोच थ्रो जर का मनवेल पाड्या वरच्या हँड वरती असता तर धावचीच्या रूपात ब्रेक थ्रू आला असता. अखेरकार षटक संपलं गेलं. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत सुमधीर संगीत. आणि उमेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा आर्यनचे कुठेतरी प्रयत्न होते, ते प्रयत्न विफल राहिले आणि गडी बाद. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 7. ऑन साईडला फटका चांगला. मयुरेश चेंडूला फील्ड करेपर्यंत फेकी नाही केली गेली, स्वतःला थांबवलं गेलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 8. बघा उमेश यांचा विचार केला तर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून यांनी प्रभावित केले अक्षय 11 डोंगरपाडा संघाकडून खेळताना. आता गोलंदाजीची भूमिका निभावताना आपल्या संघासाठी सिंगल आणि सिंगल धावा दिल्या. त्यापर्यंत
ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला मयुरेशच्या पायाच्या खालून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. येस, 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झालाय. धावफलक धावा 12. ऑफ साइडला चेंडूला कट करून काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत घेस झालाय. 13-13चं इक्वेशन अजूनही विचार केला तर सिंगलला जास्त महत्व दिल्याने एखादा मोठा फटका आलाय. त्या मोठ्या फटक्याने धावफलक 4ने एकत्र पुढे सरकताना 13 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू सुद्धा आला होता. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न शैलेजी गिराडे धाववे क्षेत्ररक्षक बनले मैदानाच्या आतमध्ये. अक्षय 11 डोंगरपाडा या संघासाठी दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 14. घेऊया ब्रेक. ऐक्य डीजे मार्फत. आपण पाहतो नवतरुण डोंगरपाडा या संघाकडून तिसरं षटक हाताळताना पहिला चेंडू चांगला टप्पा. गौरीशनी पूर्णपणे त्या चांगल्या टप्प्याला सन्मान करून घेऊन काढलं. एक चेंडूचा आतापर्यंत घेऊ झाला. धावफलक धावा 15. बेनीचं तिसरं षटक. बॅलन्सिंग कुठेतरी धावफलक करण्याचा प्रयत्न असेल कारण की बेनीचा विचार केला तर नेहमी एक महत्वाचं षटक हाताळतो. चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूचा पूर्णपणे सन्मान देऊन उमेशला सुद्धा सांगतात की मैदानाच्या आतमध्ये यष्टांच्या मागे उभा राहा. बेनी चेंडूवरती जलद गतीने येतात. धावचीच्या रूपात गडी बाद करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जाईल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण एकाकडून चेंडूला फील्ड करण्यात सुटला चेंडू. दुसऱ्याने चेंडूला थ्रो गेलं चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती. कोणत्या संघासाठी आहे विजयाची साथ आणि कोणत्या संघासाठी बनणार आहे 17 धावा. येणारी काळ वेळ थोड्याच वेळात येणारे उर्वरित 9 चेंडू मध्ये मॅचचा लेखाजोखा नक्कीच समजेल. शेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता शैलेजी गिराडे यांच्या बॅट मधून. पण क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं होतं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 17. उर्वरित 2 चेंडू. ऑफ साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण चांगलं. चेंडूला फेकी थोडीशी फेकी चुकीची झाली. त्या चुकीचं रूपांतर 1 धाव कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18. शेवटचा आणि अंतिम चेंडू. बघा बेनीने ज्या षटकासाठी आणलं ते एखादा निर्धाव चेंडू आपल्या संघासाठी दिलाय. ऑफिशियल बाहेर आमच्या वाजताना वाईटचा इशारा. बघा तो निर्धाव आता कुठेतरी स्वतः भरून दिला. वाईट. एक अतिरिक्त धाव. 19 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ऑफ साइडला चेंडूला टॅप केलं गेलं. षटकाच्या समाप्तीनंतर 20-20 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. नवीन गोलंदाज नितीन. पहिल्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 21 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने घेऊन काढला. डबल 2-20. बघा सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल की जो एक चौकार पाहिजे होता तो एक चौकार कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल 2-22.
ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झालाय. धावफलक धावा 23-3 नितीन गवड गोलंदाजी मारवती आपण पाहतोय. सिंगल एंड सिंगल हलक्या त्यांनी घेऊन काढले. 4 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झालाय. 24 धावा. उर्वरित 2 चेंडू या 2 चेंडूवरती मोठे फटके एक्झिक्यूट केले जातील का सिंगलला. दोन्ही कर्णधार नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सुद्धा रेडी जायचंय. बॅकफुटवर येऊन फटका. चांगला क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू जाईल का मर्यादित रेषेच्या बाहेर गेलाय. नक्कीच सिंगल. साई माऊली विरुद्ध वक्रतुंड सीसी दोन्ही संघाच्या कर्णधार प्रथम पुकार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे आहे. ऑफ साइडला चांगला चेंडू द्या. चांगला चेंडूला घेऊन काढला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 26-26. 27 धावेचं आव्हान अक्षय 11 डोंगरपाडा. बलवीनजी नाणेफेक घेणारी विनंती असेल. टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. आमच्या टॉस्का बॉक्सच्या दिशेने फोकस करावं. बलवीनजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. वक्रतुंड सीसी विरुद्ध साई माऊली. आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना साई माऊली संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभूत स्वीकारावी लागली. साई माऊली नाणेफेक जिंकलाय. निर्णय गोलंदाजी. सत्तावीस धावेचं आव्हान असणार आहे. अक्षय 11 डोंगरपाडा का समर्थ बॉईज 14-32 डिफेन्स केल्या जातील. कुणाल याचं सुद्धा सहर्ष स्वागत. साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरु काका व कासुरंग बाबा स्मृती चषक एक महत्वाची मॅच आपण पाहतोय. या स्पर्धेचं दुसरं वर्ष. खऱ्या अर्थाने पहिल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला प्रेक्षक वर्गांचा खूप प्रतिसाद मिळाला होता आणि या स्पर्धेचं दुसरं वर्ष. पहिला चेंडू श्री गणेश झाला. एकेरी धावेने अक्षय 11 डोंगरपाडा या संघाचा. दुसऱ्या चेंडूला मयुरेशने हलक्या त्याने प्लेट करून पिचवरती घेऊन काढलं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा. हलक्या त्याने घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झाला. बघा सिंगल आणि सिंगलला जास्त महत्व दिलं जाते आणि समर्थ बॉईज 14-32 खेळताना सुद्धा एकच मोठा फटका त्या माइंडसेटने मैदानाच्या आतमध्ये खेळले. त्या माइंडसेटने विचार केला. 27 धावेचं आव्हान सेट केलं गेलं आणि जी चुकी पाहायची होती ती चुकी आता गोलंदाजी मारवरतून झाली. बघा दोन्ही संघाचा विचार केला तर रणनीती तीच असेल कारण की एखादा मोठा फटका आला इकडून सुद्धा धावफलक 4 ने पुढे सरकणार आणि तिकडून सुद्धा त्याच गतीने खेळण्याचा. फुल टॉस चेंडू लेफ्ट केला गेला. पंचांचा इशारा. अनिशजी साहेब यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरून स्थानबंद व्हायचे. फुल टॉस चेंडू मोठा फटका. आमच्या कॅमेरामॅनचे पाय थोडेसे वाचले गेलेत. देऊया एकदा डीजे ला संधी. कमॉन डीजे.
थँक्यू जे 5 चेंडूचा आतापर्यंत घेस झाला धाव फलक धावा 6. बघा या 6 मध्ये विचार केला तर 2 अतिरिक्त धावा सुद्धा आल्या. त्यानंतर कमबॅक पहिला ब्रेक थ्रू लवकर पहिल्या षटकामध्ये आला. नितीन गावड यांना मैदान सोडावं लागतं आणि ऑफिशियल अंपायरचे पुन्हा एकदा हात खोलताना बघा वाईड आणि वाईट आणि नो हे 3 अतिरिक्त धावा जर का कॅल्क्युलेट केल्या त्या धावा जर का विचार केला तर 3 होतात 7 धावा. ऑन साइडला फटका चांगला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 8. घेऊया ब्रेक ऐकूया डीजे ला. ऑफ साइडला बॅट का बॅटची अपरेज लिडिंग एज पण ती मैदानाच्या आतमध्ये सेफ राहिली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला. एक धावफलक पुढे सरकताना 9 धावा. हलक्यात घेऊन घडलं बघा 16 चेंडूचा आतापर्यंत खेळ येणं बाकी आहे. 16 मध्ये 17 अजूनही विचार केला तर एक धावफलक पुढे असल्या कारणाने आपण पाहतोय अक्षय 11 डोंगरपाडा संघ कमबॅक करूया. एक बघा त्या कमबॅकाचं कारण सुद्धा आहे. त्या कमबॅकाला कारण सुद्धा आहे. अतिरिक्त चेंडू जास्त हाताळले गेले होते. एकही मोठा फटका अजून आला नाही. अतिरिक्तने सरका धावफलक तुमचा 2 या 3 पुढे सरकतं. या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेट कराव्या लागतात. ऑन साइडला 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झालाय. धावफलक धावा 12. उर्वरित 2 चेंडू या 2 चेंडू सिंगल एखादा डॉट आला तर अक्षय 11 डोंगरपाडा संघ मोठा फटका खेळण्याच्या नादात आता मैदान सोडावं लागेल. दुसरा ब्रेक थ्रू. कम ऑन डीजे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 13 मेराचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सोमनाथ आता जबाबदारी वाढली असेल कारण की मयुरेश नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय. त्याच्या खेळीला साथ द्यावी लागेल. चौदा धावा धावफलकावरती. सिंगल आणि सिंगलला जास्त महत्व दिलं जातं. उर्वरित 11 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय 11 डोंगरपाडा संघ या 5 चेंडूमध्ये जर का कमबॅक नाही झाला तर शेवटच्या षटकावरती प्रेशर असेल आणि जर का मैदानाच्या आतमध्ये दबाव असला तर तो प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा मोठा फटका खेळावा लागतो. पण त्या मोठा फटका खेळण्याच्या नादात जर का निर्धाव चेंडू आला ओहो सुरेख टप्पा चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर गेले. एक धाव कंप्लीट. 10-12चं इक्वेशन.
10-12च्या इक्वेशन मध्ये पहिल्या 4 चेंडू, हे महत्वाचे 4 चेंडू. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिंगल किंवा मयुरेशला साथ देण्याचा प्रयत्न चालू आहे. पुन्हा एकदा सिंगल, स्वतः गोलंदाज चेंडूवर येईपर्यंत उर्वरित 3 चेंडू. तिसऱ्या षटकातील महत्वाचे 9-11ची मॅच. इकडून जर का एखादा मोठा फटका आला नाही तर कुठेतरी मॅच मध्ये मागे पडू शकतो समर्थ बॉईज. 14-32 पुढच्या दिशेने चाललेला आहे, पुढच्या दिशेने जाऊ शकतो. मोठा फटका हा प्रेशर होता, प्रेशर रिलीज करायचा होता. मोठा फटका खेळण्यात येणार. मयुरेशला सुद्धा मैदान सोडावं लागतंय. कम ऑन डीजे. मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ लढू शकते. 8-11 मध्ये बघा विचार केला तर उमेश एक नवीन बॅटर, ज्याला आपण एक हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमी पाहतो. फटका चांगला, फटका स्ट्रेटच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, धावचीच्या रूपात सोमनाथ गडीबाद. बघा ब्लॅक पडद्याच्यावरती प्लीज, ब्लॅक पडद्यापासून थोडेसे लांब उभे राहा. आयोजन कमिटीकडून सूचना सांगण्यात येते. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 16. बघा या षटकानंतर आपण या मोठ्या फटक्याचा उल्लेख थोड्याच वेळात करू. ऑन साइडला फटका चांगला, चेंडू जातो इनटू द गॅप, सीमारेषा पार. कम ऑन डीजे. बघा जसा आपण उल्लेख केला होता की साई माऊली संघ मागच्या लीग फॉर्मॅटमध्ये खेळत होता. साईराज संघासमोर एक नॉकआउटची मॅच होती. तिकडे पराभूत होण्याचं सुद्धा कारण होतं. जिकडे वैभव आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, एक्स्ट्राच्या माइंडसेटने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. त्या एक्स्ट्राने धावफलक 30+ गेलं, पण तिकडे 24 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आला नाही. त्या कारणासुद्धा पराभूत स्वीकारावी लागते. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये खेळताना कॅल्क्युलेट कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही सलामीवीर बॅटरला आपले लायसन देतात की हा एखादा जर का खराब चेंडू आला तर त्या खराब चेंडूवरती प्रहार केला जाते, पण जर का एक्स्ट्राच्या माइंडसेटने केला त्या खराब चेंडूला सुद्धा सिंगलवरती खेळला जाते. फुलटॉस चेंडू इनटू द गॅप, क्षेत्ररक्षण चांगलं, पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्या आहेत. बघा चांगलं क्षेत्ररक्षण, दोन्ही क्षेत्ररक्षकांनी आपल्या संघासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून दिले. उर्वरित 5-6ची मॅच. अजूनही इथून मोठा फटका खेळावे लागेल. एक मोठा फटका आलाय, दुसरा मोठा फटका येईल का? काय एखादी गोलंदाजी करताना चुकी केली जाईल? उर्वरित 5-6ची मॅच. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, चेंडूवर येईपर्यंत 1 धाव. बघा सिंगलचा माइंडसेटने दोन्ही संघ खेळत होते. सिंगलला जास्त महत्व. अजूनही इकडून जर का एखादा मोठा फटका आला नाही तर समर्थ बॉय 14-32 विजयाच्या दिशेने जलद गतीने धावू शकते. जर का नवतरुण डोंगरपाडा या सामन्यामध्ये एखादा मोठा फटका आला तो संघ सुद्धा बॅक करू शकतो. ऑन साइडला फटका चांगला, धावचीची संधी, चेंडूला फील्ड केले. घाई जर का घाई केली, चेंडू जर का थ्रो करण्याच्या नादात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. उर्वरित 3 चेंडू आणि 4. बघा उमेश मध्ये ती क्षमता आहे आपल्या संघासाठी, पण उमेशच्या क्षमता आधी आपण जर का विचार केला तर रोहन डगआउट मधून सेट होऊन आलेले आहेत. 3-4ची मॅच. बघा क्षेत्ररक्षणामध्ये ऑन साइडला गौरीशला सुद्धा आणलं जाते. एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी हाही खेळाडू आणला जातो. फुलटॉस चेंडू, ऑफ साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. ज्या ठिकाणी कुठेतरी आपण पाहू शकतो क्षेत्ररक्षणामध्ये बदल, क्षेत्ररक्षण थोडं ऑन साइडला जास्त घेतलं जाते.
यस सिंगल कंप्लीट 2-3 ची मॅच. बघा 2-3 ची मॅच. एखादा मोठा फटका इकडून दोन्ही चेंडूवरती प्रहार केला जाईल का? या चेंडूवरती सिंगल उमेश मध्ये क्षमता आहे. स्ट्रेटच्या दिशेने फुल 5 स्ट्रेच करून चेंडूला फील्ड केलं गेलं. दुसरा धावेचा प्रयत्न, पण दुसऱ्या धावेने धावफलक 31 फुटे वाढणार आहे आणि उमेशला मैदान सोडावं लागणार आहे. घेऊया ब्रेक. 1-2 ची मॅच. देऊया डीजेला संधी. दोनची मॅच. सामना ऑन. फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या चेंडूला पाहिलं नाही. चेंडू सरळ यष्ट उद्ध्वस्त. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ बॉय. 14-32 हार्ड लक. अक्षय 11 डोंगरपाडा.